प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. स्तोत्रसंहिता 81 याचं दुसरं वचन काय म्हणतं पहा. सुरावर गीत म्हणा आणि डव इकडे घेऊन या, मंजूळ विना व सतार वाजवा. त्यातलं तिसरे वचन म्हणतं पहा. सूक्ष्म प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. प्रत्येक दिवशी देवाची स्तुती करा, उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. आपण एक छोटीशी प्रार्थना करू आजच्या येणाऱ्या संदेशाकरता, या वेळेकरता की प्रभूने आपणास एकत्र आणलं आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. आणि या सर्व वेळेकरता आपण प्रभू येशूच्या नावामध्ये एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या काही कळत न कळत चुका बोलण्याद्वारे, ऐकण्याद्वारे झालेल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. ज्यांनी आमचे मन दुखवले त्यांनाही मी प्रभू येशूच्या क्षमा करतो. आणि येणाऱ्या वचना करता ऐकणारे कान प्रभू येशूमध्ये तू प्रत्येकाला दे. जे ऐकतील त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये तुझं वचन सामर्थ्याने कार्यान्वित व्हावं असं तू कर. सर्व अडखळणं प्रभू येशूमध्ये दूर केली, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समय करता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. आपल्या या वेळेमध्ये आपण एक सुंदरशी सहभागितेमध्ये आल्यानंतर आपले कान, आपलं अंतकरण, आपलं मन आपण देवाच्या वचनाकडे लावणारे असलो पाहिजे. उपासना संगीत मध्ये सांगळे यांचं गाणं आहे. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तूच दिलेसी, सकल तुझे तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे घेते मीच मिळविले, समजसते अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, मी मम जाया कन्या सुत है, दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तूच धनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, बेत विचार ही हर मम करणे, बेत विचार ही हर मम करणे, अवलंबे इच्छेवर तव बा, अवलंबे इच्छेवर तव बा, करीतो मन धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन
प्रभु तव चरणी वाट करे पण जीवन मम तू वाट करे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळी करता समय करता. आज येणारा संदेश पण आपण तोच ऐकणार आहे. पहा, येणारा काल समय हे ज्ञानाच्या मनास अवगत होतील. कारण की तो प्रेमळ पिता आहे. ज्यांना पवित्र आत्मा बोलतो, जे वचनामध्ये राहतात ऐकतात, त्या सर्वांना तो ज्ञान समय, जर आपण प्रभू येण्याच्या समय जिवंत असू तर तो ज्ञान समय त्या काळामध्ये प्रभू येशूमध्ये विदित केला जाईल. कारण तो प्रेमळ पिता आहे. त्याची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये. त्याने जगातील प्रत्येकाच्या मनुष्याच्या पापाकरता आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर दिला. याकरता ते पाप त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून मुक्त केलं जावं आणि ते आत्मिक जीवन तुमच्या आमच्या जीवनात कार्यान्वित व्हावं त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को उसने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए तो साना तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू प्रभु हमारा खुदा, तू प्रभु हमारा खुदा. हम गाए तो साना तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए होशाना तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होशाना तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा.
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो. सर्व अडखळण प्रभू येशू तू मोकळी केलीस, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळे करता, समय करता. आज आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनानुसार तो आत्मिक मन्ना बोध घेणार आहोत. ते वचन तुम्हास वागायला शिकवतं, जगायला शिकवतं, पाहायला शिकवतं आणि सर्व वाईट गोष्टींपासून दूर असं राखतं. कारण ते वचन देवाने त्याच्या आत्म्याद्वारे मनुष्यांकरता मार्गदर्शक असं दिलेलं आहे. देवाचं वचन सांगते की जो आज्ञा पाळतो तो अरिष्ट पाहणार नाही. जो आज्ञा पाळतो तो अरिष्ट पाहणार नाही. नेमलेला काळ, ज्ञान, समय त्याला विदित होतील. जे देवाच्या वचनामध्ये ज्ञानी झाले, देवाचं ज्ञान पवित्र आत्मा ज्यांना प्राप्त आहे, अशा लोकांना नेमलेला काळ व न्याय समय हे अवगत होतील. पहा, जे देवाच्या वचनानुसार आज्ञा पालनात आहेत, जे ज्ञानी ठरले, त्या सर्वांस तो न्याय समय, तो काळ नेमलेला देवाच्या न्यायाचा, प्रभू येशू येण्याचा पवित्र आत्मा वचनाद्वारे बोध करेल. त्यांना तो अवगत होईल. देवाच्या वचनाचं ज्ञान, प्रगटीकरण, उलगडा त्यांना प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण या वचनाकडे, संदेशाकडे जात असताना पहिल्यांदा आपण इर्मया याचा 8वा अध्याय 7 आणि 8 वचन वाचूया. इर्मया याचा 7वा अध्याय, याचा 8वा अध्याय 7 आणि 8 वचन वाचूया. इर्मया याचा 8वा अध्याय 7 आणि 8 वचन वाचूया. इर्मया याचा 8वा अध्याय 7 आणि 8 वचन वाचतो. आकाशातील कर्कोची आपला नेमलेला समय जाणते, होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवितात, पण माझे लोक परमेश्वराचे निर्णय ओळखत नाही. आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे धर्मशास्त्र आम्हाजवळ आहे असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं वचन? असे अनेक लोक आहेत, म्हणतात की आमच्याकडे धर्मशास्त्र आहे, आम्हाला सगळं ठाऊक आहे, आम्ही जन्मताच प्रभू येशूला ओळखतो, आमचा जन्मच प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या घरामध्ये झाला, आमच्याकडे धर्मशास्त्र आहे, पवित्र शास्त्र आहे. परमेश्वर काय म्हणतो की परंतु पहा, लेखकांच्या लबाड लेखने ते खास खोटे केले आहे. आकाशातील कर्कोची आपली नेमलेली समय जाणते, होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवितात. कर्कोच्या आपली नेमलेली वेळ, समय जाणते, होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवितात, परंतु माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाही. तुमच्या जीवनाची संकट येतात, दुःख येतात, क्लेश येतात, तर देवाच्या प्रभू येशू येण्याचा समय, याचं ज्ञान परमेश्वराच्या लोकांना होत नाही. कारण परमेश्वराच्या वचनानुसार त्यांच्या ठाई बोध नाही. प्रेज द लॉर्ड. ते काळ, समय त्यांना समजत नाही. पक्षांना समजतो,
पण मनुष्यास जे देवाचं धर्मशास्त्र जाणतात, जे ज्यांना परमेश्वराची ओळख आहे, ते ओळखत नाही. प्रवेश सुद्धा मध्यमध्ये म्हणलं पा, अंजिराच्या झाडाला पालवी फुटते तर तुम्ही काय म्हणता? परंतु देवाच्या राज्याचे चिन्ह तुम्हास समजत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अंजिराच्या द्राक्षाला जर पालवी फुटले तर तुम्ही ऋतू ओळखता, उन्हाळा ओळखता, हिवाळा ओळखता, सर्व काही ओळखता. पाऊस पडेल की नाही तुम्हाला अंदाज लावता येतो. परंतु देवाच्या येण्याची वेळ परमेश्वर म्हणतो माझी लोक ओळखत नाही. कर्कोची, निलवी, होळा हे सगळे ओळखतात. होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवितात. कर्कोच्या आपली नेमलेली समय जाणतो. परंतु माझे लोक, परमेश्वर म्हणतो माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखीत नाही. होय, ते त्यांना ज्ञान प्राप्त होईल ज्यांचं देवाबरोबर सख्य आहे, जे करार पाळतात, जे देवाचं वचन पाळतात, त्यांना त्या समयाविषयी ज्ञान होईल. ज्यांनी देवाचं वचन पाळलं, करार पाळला, देवाशी सख्य केलं, देवाच्या समागमे राहतात, प्रार्थनेत राहतात, वचनात राहतात, पवित्र आत्म्याद्वारे बोध घेतात, त्या सर्वांस तो काल, समय, तो प्रसंग पवित्र आत्मा विदित करेल. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र याच्या 4था अध्याय, नीतिसूत्र याचा 4था अध्याय यातलं 10 ते 12 वचन काय म्हणतं? नीतिसूत्र याचा 4था अध्याय यातलं 10 ते 12 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 10 ते 12 वचन. माझ्या मुला, माझी वचन ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटेने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. आमेन. नीतिसूत्र 4था अध्याय 10 ते 12 वचनामध्ये वचन बोध करत, माझ्या मुला माझी वचन ऐकून घे. जो वचन ऐकून घेतो, आपल्या ठाई विदित करतो पवित्र शास्त्रातली वचन, ते वचन त्याला मार्ग दाखवतं, सरळतेचे मार्ग दाखवतं आणि त्याचे पाय ठेचण्यापासून वाचतात. शास्त्रातली वचन ती ज्ञान देतात, चालण्याचं, बोलण्याचं. इथं वचन आपल्याला स्पष्ट सांगते की माझ्या मुला माझी वचन ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटेने चालविले आहे. ज्ञान म्हणजे देवाचं वचन जे ज्ञान देतं, ते सरळतेच्या वाटेने तुम्हाला चालवतं. तुमच्या कठीण प्रसंगामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या वाटेने जायचं आणि तुमच्या वाटेमध्ये जेवढ्या अडचणी असतील, जेवढे संकट असतील, त्या सर्व परिस्थितीतून देवाचं वचन तुम्हाला ज्ञान देतं, मार्ग दाखवतं. ते वचन तुमच्यासाठी बोलतं. पवित्र आत्मा ते वचन तुम्हाला आठवण काढून देतो, त्याची आठवण देतो, त्या वचनाविषयी तुम्हाला शिकवितो आणि तुम्हाला मार्ग दाखवितो. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडकळणार नाही, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. जी देवाची वचनं आहेत, ती वचनं तुमच्या जीवनात ज्ञान देतं, सरळता देतं, सरळतेच्या मार्गाने तुम्हाला चालवतं आणि तुमची पावले अडखळत नाही, तुम्ही ठेचा खात नाहीत. प्रेज द लॉर्ड. नेमलेला काळ आणि ज्ञान, समय हे अवगत होतील
हे कोणाला अवगत होतील? जे देवाचं वचन पाळतात, करार पाळतात, ज्यांचं देवासंगती सख्य आहे, कराराची वचन, नव्या कराराची वचन ज्यांच्याकडे आहेत, त्यांना तो तो समय समजला जाईल, तो विदित होईल, त्यांना अवगत होईल. पवित्र आत्मा त्यांना ते वचन आठवण काढून दे. तुमच्या सर्व कठीण प्रसंगामध्ये, तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या अंधकारांच्या दिवसामध्ये, तुमच्या आजारपणामध्ये, तुमच्या अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा त्या वचनाद्वारे तुम्हाला चालवितो. आमेन. नीतिसूत्र याचा 4 अध्याय 10 ते 12 वचन आपल्याला ती सांगतात, माझ्या मुला माझी वचन ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटाने चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. लक्षात ठेवा, वचन त्या सरळतेच्या मार्गाने तुम्हाला चालवतं. त्या सर्व अडचणीतून, त्या सर्व अडखळणातून, सर्व निंदातून, सर्व त्रासातून पवित्र आत्मा त्या वचनाद्वारे तुम्हाला चालवितो. याकरता देवाचे वचन, जे धर्मशास्त्र आहे, जे वचन, जे पहा इथं निर्मयामध्ये जे परमेश्वर म्हणतो की माझ्यातली लोक जे आहेत, इथं म्हणतात, पण माझे लोक परमेश्वराचे निर्णय ओळखत नाहीत. आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे धर्मशास्त्र आम्हाजवळ आहे, असे तुम्ही कसे म्हणता? ते असणं आणि ते वागवणं, त्यानुसार वर्तन करणं, त्यांना ज्ञानी म्हणतं. आणि ते ज्ञानी जे देवाच्या वचनानुसार वागतात, त्यांना तो ज्ञान समय, नेमलेला काळ, न्याय समय आणि नेमलेला काळ अवगत होईल त्यांच्या मनामध्ये. त्यांना तो उलगडा होईल, त्यांना तो बोध केला जाईल. अशा सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा विशेषतः ते संकटात असतील, अडचणीत असतील, आणि देवाच्या येण्याची जी काही वेळ आहे, त्याची जी काही चिन्ह आहे, त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा वचनाद्वारे तुम्हाला बोध करेल. पहा, योहान मध्ये पण प्रभू येशूने सांगितलेले वचन नमूद आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 15 ते 18 वचनामध्ये वचन सांगतं. काय सांगतं पहा, योहान 14वा अध्याय याच 15 ते 18 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. 15 ते 18 वचन, मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळा. पहा, आपण देवावर प्रीती करतो असं म्हणतो, पण देवाचं वचन ऐकत नाही आणि पाळत नाही. पण प्रभू येशू म्हणतो की मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळा. मी बी त्याला विनंती करीन, मग तो दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हावर सदा सर्वदा राहावे म्हणून. जेव्हा तुम्ही देवाचं पवित्र शास्त्र वाचाल, ते वचन पाळाल, ऐकाल, स्वीकाराल, पाळाल, तेव्हा प्रभू येशू पित्याला विनंती करेल, मग तो सत्याचा कैवारी तुम्हास देईल. तो पवित्र आत्मा तुम्हास दिला जाईल. कशासाठी? की पवित्र आत्मा जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, अगर त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. प्रेज द लॉर्ड. आमेन. स्पष्ट वचन सांगतं की प्रभू येशू म्हणतो, ज्याची माझी प्रीती आहे तो माझ्या आज्ञा पाळेल, मी बी त्याला विनंती करेल, मग तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हावर सदा सर्वदा राहावे म्हणून. त्याला जगाच्याने ग्रहण करत नाही किंवा ते पाहत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता का तो तुमच्या बरोबर राहतो आणि तुमच्या बरोबर वस्ती करेल. यस, मी तुम्हाला अनाथाचे सोडणार नाही, तुम्हाकडे येईन. देवाचं वचन पाळणं
पवित्र आत्मा मिळणं आणि पवित्र आत्म्याने तुमच्याबरोबर वस्ती करणं, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याने येऊन वस्ती करणं आणि तुमचं जीवन चालवणं. जेव्हा तुम्ही देवाचं वचन पाळता, ऐकता, स्वीकारता, त्यानुसार कृती करता, तेव्हा तुमचं जीवन चालवणारा तो पवित्र आत्मा आहे. तुमचे पाय ठेचाळू नये, तुमचे पाय अडखळू नये, तुम्ही कुठं अडकून संकटात पडू नये. जरी संकट आलं, जरी निंदा आल्या, तरी पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देतो. जरी मरण आलं प्रभू येशूच्या नावामुळे, त्या सर्व परिस्थितीत पवित्र आत्मा विश्वासू, प्रभू येशू विश्वास ठेवणारे, प्रीती करणारे, वचन पाळणाऱ्यास सामर्थ्य देतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. योहान 14 अध्यायामध्ये पण वचन पहा, 25, 26, 27 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलं, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रेषितांना सांगत होता प्रभू येशू की मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण देईल. जे वचन पाळतात, प्रभू येशूवर प्रीती करतात, त्यांच्यावर तो कैवारी येतो आणि त्या सर्व गोष्टींची तुम्हाला शिकवण देतो आणि काय करतो, तुम्हाला आठवण करून देतो वेळोवेळी. जेव्हा तुम्ही संकटात असता, जो समय येत आहे प्रभू येण्याचा, प्रभू येशू येण्याचा, न्याय समय, या सर्व वचनांची पवित्र आत्मा काय करेल, आठवण करून देईल. तुमच्या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला ते पवित्र शास्त्र शिकवेल, वचन शिकवेल आणि त्याची आठवण सुद्धा तो करून देईल. आमेन. 27 वचन काय म्हणतं पहा, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. तुमचं आमचं जीवन भयभीत होऊ नये, अस्वस्थ होऊ नये, म्हणून त्याने ते वधस्तंभाचं मरण स्वीकारलं. आपणा शांती मिळणारी शिक्षा त्यास झाली. लक्षात ठेवा, वचन तुम्हाला सामर्थ्य देतं. वचन तुम्हाला नेमलेला काळ, न्याय समय अवगत करतं आणि ते करणारा पवित्र आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे. जो आज्ञा पाळतो तो अरिष्ट पाहणार नाही. ज्ञानास, त्याच्या मनास नेमलेला काळ, न्याय समय अवगत होईल. पहा, स्तोत्र संहिता 103 याचं 17 आणि 18 वचन सुद्धा आपणास करतं की जे देवाचा करार पाळतात त्यांच्याबरोबर देव याच सख्य असतं. स्तोत्र संहिता 103 याचं 17 आणि 18 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 103 याचं 17 आणि 18 वचन, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरण्यावर युगानुयुग असते. परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. तो या जगातून निघून गेला तरी सुद्धा आणि जगात आहे तोपर्यंत परमेश्वराची दया त्या लोकांवर असते जे देवाचं भय धरतात, त्याचं पवित्र शास्त्रातल्या वचनानुसार वर्तन करतात. त्यांच्यावर देवाची दया युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायत्वाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रास घडतो. जे देवाचं सख्य धरतात, त्याचं भय धरतात, त्याचं वचन पाळतात, त्यांच्यावर त्याची दया युगानुयुग असते आणि त्यांच्या पुत्र पौत्रास म्हणजे त्याचे नातवंड असतो, येणाऱ्या पिढ्या असो त्या सर्वांवर परमेश्वराच्या न्यायत्वाचा अनुभव त्यास घडतो. ज्या घरामध्ये, ज्या कलशामध्ये, ज्या मंडळीमध्ये देवाचं भय आहे, देवाचं वचन पाळणं आहे, त्याच्यावर देवाची दया युगानुयुग असते. अशा कुटुंबामध्ये, येणाऱ्या पिढ्यांमध्ये देवाच्या न्यायत्वाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रास घडतो. आमेन. यातलं 18 वचन काय म्हणतं पहा,
म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यास घडतो. जे परमेश्वराचा करार पाळतात, जे परमेश्वराचं वचन पाळतात त्यास तो घडतो. परमेश्वर त्यांना घडवतो, परमेश्वर त्यांना व्यक्त होतो, परमेश्वर त्यांच्या ठाई येऊन वस्ती करतो, पवित्र आत्मा त्यास चालवितो. जे देवाचं वचन पाळतात, त्यांच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यास तो घडतो. आमेन. नेमलेला काळ व न्याय समय त्याच अवगत होतील ज्यांचं देवाबरोबर सख्य आहे, ज्यांच्या जीवनात देवाचं भय आहे, जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतात त्यांना नेमलेला जो काळ आहे पृथ्वीचा न्याय प्रसंग, तुमच्या जीवनातले काही गोष्टी असतील, तुमच्या जीवनातल्या अडचणीमध्ये परमेश्वराची दया त्या लोकांवर नेहमी राहते. त्यांच्या पुत्र पौत्रांस न्याय परमेश्वराचा न्यायत्वाचा अनुभव त्यांना घडतो. जे त्याचं वचन पाळतात, त्याचा करार पाळतात, त्यांच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यास तो घडतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहा, दानिएल याने सुद्धा काही वचन त्याच्या पुस्तकामध्ये नमूद झाले. दानिएल सांगितलेली पुस्तक दानिएल सांगितले वचन त्याच्या पुस्तकात नमूद आहे. दानिएलचं पुस्तक यातली काही वचन आपण वाचूया. दानिएलचं पुस्तक याचा 11वा अध्यायामधले पहिले वचन वाचूया. दानिएलचं पुस्तक 11वा अध्याय. दानिएलचं पुस्तक याचा 11वा अध्याय. दानिएलचं पुस्तक याचा 11वा अध्याय. 11वा अध्यायामधले काही वचन वाचूया. 31 वचनापासून. त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील, ते पवित्र स्थान तो दुर्ग ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिवंत ते बंद करतील आणि विध्वंसक मूलक अमंगलाची ते स्थापना करतील. हा काळ तो 666 शिक्क्याचा आहे. ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानी स्थापलेला, म्हणजे पवित्र स्थानी स्थापलेला पहाड जे मंदिर त्यात जो बसणार आहे, जो स्वतःच भजनीय देव म्हणतो, त्याविषयीची भविष्यवाणी ज्याचा उल्लेख प्रभू येशूने सुद्धा केलेला मत्त्यामध्ये नव्या करारामध्ये नमूद आहे. जे कराराचे दुष्ट वर्तन करीतास त्यास तो पुस लावून भ्रष्ट करी. बुलवले ते जातील जे देवाच्या कराराशी भ्रष्ट वर्तन करतात. भ्रष्ट वर्तन करणं म्हणजे देवाचं वचन ऐकणं, ते न पाळणं, त्यानुसार कृती न करणं. अशा लोकांना तो फसवेल त्या काळामध्ये. पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. ज्यांना देवाचं भय आहे, ज्यांनी देवाची ओळख आपल्या जीवनात करून घेतली आहे, त्याने आपलं नाम त्याच्या पुत्राद्वारे तुमच्या आमच्या जीवनात प्रगट केलं आहे. ज्यांना देवाची ओळख झालेली आहे, ते देवाचा करार पाळतात, ज्यांचं देवाची सख्य झालेलं आहे, ते त्या काळामध्ये बळावत जातील. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि ते थोर कृत्य करतील त्या काळामध्ये, असं स्पष्ट सांगितलंय. लोकातले जे सुज्ञ पुरुष ते पुष्कळास बोध करतील. जे सुज्ञ आहेत, जे देवाच्या वचनामध्ये ज्ञानी झालेले आहेत, ज्याचं देवाच्या वचनाचा उलगडा ज्यांना पवित्र आत्म्यामध्ये प्रकट झालेला आहे, जे पवित्र आत्मा ज्यांना बोध करतो, जे देवाचा आज्ञा पाळतात, त्याच्यावर प्रती करतात, असे सर्व लोक पुष्कळांस बोध करतील. परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. ते असे संकटात पडतील तेव्हा त्यास थोडी बहुत मदत होईल.
जे संकटात पडतील, बंदीशाळेत पडतील, अशा सर्व संकटात पडलेल्या प्रभू येशू विश्वास ठेवणाऱ्या, देवावर विश्वास ठेवणाऱ्या, करार पाळणाऱ्या लोकांना थोडी बहुत मदत मिळेल. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि 35 वचन त्यातलं काय म्हणतं, सुज्ञ पुरुषांपैकी कुणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमलेला अंत समय प्रकट होण्यास अद्याप अवधी आहे. संकटात यासाठी पडणं आहे, शुभ्र होण्याकरता, देवाला योग्य असं मोजलं जाण्याकरता आपलं जीवन संकट आहे. आणि त्या काळात सुद्धा 666च्या काळामध्ये विध्वंसक अमंगलाची स्थापना पवित्र स्थानी होण्याच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये, छळाच्या काळामध्ये संकटात पडणं यासाठी आहे, शुद्ध व शुभ्र व्हावं. आणि नेमलेला अंत समय त्याला अजून वेळ असल्याने देवावर विश्वास ठेवणारे, प्रभूवर विश्वास ठेवणारे संकटात पडत आहेत, अडचणीत पडत आहेत, कारण त्यांनी शुद्ध आणि शुभ्र व्हावं. जे देवाचा करार पाळतात, ज्यांना देवाची सख्य झालेला आहे, ज्यांच्यावर देवाचा आत्मा आहे, ज्यांना देवाचा आत्मा चालवितो, जे देवाच्या वचनाने चालतात, त्यांना तो नेमलेला काळ व न्याय समय त्यांच्या मनास अवगत केला जाईल. दानियल याचा 12वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. दानियल याचं पुस्तक याचा 12वा अध्याय 10वं वचन म्हणतं, पुष्कळ लोक आपणा शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे शुद्ध आहे त्यास तो प्राप्त होईल. आमेन. देवाचा समय काळ, याची शुद्धता, त्याचं समज, त्याचं ज्ञान पवित्र आत्म्यामध्ये त्या लोकांस दिलं जाईल जे देवाच्या वचनाने वर्तन करतात, जे देवाच्या वचनाने शुद्धतेकडे आज या काळामध्ये वागत आहेत. कारण तो काळ जवळ आहे, येणारा संकट काळ तुम्हाला दिसत आहे. यावरून प्रभूचं येण्याचं काळ सुद्धा तुम्हाला समजत आहे. या काळामध्ये देवाचं वचन सांगतं की पुष्कळ लोक आपणा शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जन दुर्वर्तनामध्ये वाढले जातील. आणि ज्यांना देवाची ओळख झाली ते सर्व सुज्ञ स्वतःला शुद्ध आणि शुभ्र करतील. आज आपलं जीवन या दोन्ही पैकी कशामध्ये आहे? या दोन्ही पैकी जर आपण स्वतःला शुद्धते शुभ्रतेकडे, देवाच्या वचनाकडे लावत आहोत, तर त्या लोकांना शेवटच्या काळी किंवा विध्वंसक अमंगलाची स्थापना पवित्र स्थानी केली जाईल. अशा सर्व संकटामध्ये पवित्र आत्मा वचनाद्वारे त्यांना बोध करेल. नेमलेला काळ व ज्ञान समय हे त्यांच्या मनास अवगत केले जातील. जे देवाची आज्ञा पाळतात, जे देवाच्या वचनानुसार कृती करतात, पवित्र शास्त्राच्या वचनानुसार वर्तन करतात, ते सुज्ञ लोकांस ती समज दिली जाईल. याकरता देवाचं वचन नुसतं ऐकणारे नाही, याकोब म्हणतो कृती करणारे बना. नेमलेला काळ व ज्ञान समय त्यांना अवगत होईल, जे देवासंगती ज्यांचं सख्य झालेलं आहे, जे ज्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याने वस्ती केलेली आहे, जे आपलं जीवन देवाच्या वचनानुसार जगतात, पवित्र आत्मा ज्यांचं जीवन चालवतो, अशा सर्वांस त्या काळामध्ये न्याय समय त्यांच्या मनास अवगत केला जाईल. स्तोत्र 25वा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. स्तोत्र संहिता याचा 25वा अध्याय, स्तोत्र 25वा अध्याय यातलं 14 आणि 15 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 25वा अध्याय यातलं 14 आणि 15 वचन. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्या बरोबर असते. परमेश्वराचे सख्य म्हणजे काय?
परमेश्वराची वस्ती, परमेश्वर अवगत असणं, परमेश्वराची वाणी प्राप्त असणं, परमेश्वराची मैत्री करणं, परमेश्वर तुमच्या जीवनात येऊन वस्ती करणं, प्रभू येशूने येऊन वस्तीत करणं, पवित्र आत्म्याने येऊन वस्ती करणं, हे ज्यांच्या जीवनात झालेलं आहे, जे कर्णाची वचन पाळतात, जे देवाचं वचन पाळतात, अशा परमेश्वराच्या सख्य झालेल्या भय धरणाऱ्या लोकांबरोबर काय होईल? तो आपला करार त्यास कळवी. यस, आमेन. परमेश्वर त्या लोकांस आपली वचन, आपल्या भविष्यवाण्या होणाऱ्या गोष्टी, कराराची वचन त्यास कळवी, ज्यांचे परमेश्वराचे सख्य आहे, त्याचे भय धरतात. अशा लोकांना तो आपला करार, त्याचा उलगडा, त्याचं ज्ञान प्रगटीकरण त्याच्या आत्म्याद्वारे प्रभू येशूच्या नावामध्ये कळवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. नेमलेला काळ ज्ञान समय अवगत होईल. त्या लोकांना अवगत होईल ज्यांचं देवासक्ती सख्य झालेलं आहे, जे देवाचं भय धरतात, वाईट करण्यापासून, वाईट ऐकण्यापासून, निंदा करण्यापासून, वाईट निंदा ऐकण्यापासून. प्रेज द लॉर्ड. पहा, योहान कृष्णवर्तनामध्ये पण काही शेवटची वचन वाचूया. योहान कृष्णवर्तन याच्याच 14व्या अध्यायामध्ये काही वचन आहेत पहा, 21 वचनापासून. योहान 14वा अध्याय 21 वचनापासून. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तो माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्या जो माझा प्रीती करीन, आणि मीही त्या जो प्रीती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईल. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रभू येशू त्यांना व्यक्त होईल. कोणांना? ज्यांची त्याच्यावर प्रीती आहे. आणि प्रीती आहे म्हणजे त्याचं वचन पाळणारे, जे पवित्र शास्त्रातलं वचन पाळतात, त्यांना प्रभू येशू व्यक्त होईल, जे त्याच्यावर प्रीती करतात. आणि जे प्रीती करतात ते त्याच्या आज्ञा पाळतात. पुढचं काय लिहिले पहा, 22. यहुदा. हा यहुदा म्हणजे प्रभू येशूला धरून देणारा नाही. यहुदा त्याला म्हणाला, प्रभो, असे काय झाले की आपण स्वतः आम्हास व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाही? यहुदा म्हणाला की असं काय होईल की तुम्ही आम्हाला व्यक्त होणार पण जगाला व्यक्त होणार नाही? प्रभू येशू काय उत्तर देतो पहा. येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे माझं प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल. तो इतरांना का व्यक्त होत नाही? कारण प्रभू येशू या नामावर विश्वास नाही आणि त्याचं वचन पाळत नाही. आणि माझा पिता त्या जो पाहित वचन काढेल. कोणी माझं प्रेम करत असेल तर तो माझे वचन पाळेल, आणि माझा पिता त्या जो प्रेम करेल, आणि आम्ही त्याकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. पिता आणि पुत्र प्रभू येशू आणि स्वर्गीय पिता जो स्वर्गात बसला आहे, तो तुमच्या काही वस्तीस कधी येईल? जेव्हा तुम्ही प्रभू येशूवर प्रेम कराल, म्हणजे त्याची वचन पाळा, आणि तो तुम्हाला व्यक्त होईल. पिता आणि पुत्र तुमच्या ठाई वस्तीस येतील, आणि पवित्र आत्मा तुम्हास दिला जाईल. नेमलेला काळ व न्याय समय हे त्यास अवगत होतील जे सुज्ञ असतील, जे देवाच्या वचनानुसार वागतील, वर्तन करतील, त्यांना तो समय काळ अवगत होईल. उपदेशक याचा 8वा अध्याय 5वं वचन काय म्हणतं पहा. उपदेशकाचं पुस्तक याचा 8वा अध्याय याचं 5वं वचन काय म्हणतं पहा. उपदेशकाचं पुस्तक याचा 8वा अध्याय 5वं वचन आपण वाचूया. उपदेशकाचं पुस्तक याचा 8वा अध्याय
पाचवं वचन काय म्हणतं पहा, जो आज्ञा पाळितो तो अनिष्ट पाहणार नाही, नेमलेला काळ व न्याय समय हे ज्ञानाच्या मनाला अवगत होतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? उपदेशक याचा 8वा अध्याय 5वं वचन, जो आज्ञा पाळितो तो अनिष्ट पाहणार नाही, नेमलेला काळ व न्याय समय हे ज्ञानाच्या मनास अवगत होईल. जो वचन पाळतो, आज्ञा पाळतो, तो अनिष्ट पाहणार नाही. संकट आली तो भयभीत होणार नाही, आणि जरी पडला परमेश्वर त्याला धार्मिकतेच्या हाताने उठवेल. धार्मिक 7 वेळा जरी पडला परमेश्वर त्याला उठवण्यास समर्थ असा आहे. जो आज्ञा पाळितो तो अनिष्ट पाहणार नाही, नेमलेला काळ व न्याय समय हे ज्ञानाच्या मनास अवगत होते. ते त्यांना अवगत होतील जे देवाचं वचन पाळतील, जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतील, ज्यांची देवावृत्ती आहे, जे देवाचं वचन पाळतात, ते त्यांच्या मनामध्ये परमेश्वराचं वचन आहे, भय आहे. त्या सर्वांना तो नेमलेला जो काळ आहे, येणारा काळ आहे, घडणाऱ्या गोष्टी आहेत, तुमच्या अडचणीच्या काळामध्ये, तुमच्या सर्व काळामध्ये, तो चांगला असू दे, वाईट असू दे, दुःखाचा असू दे, किंवा देवाचा न्याय समय असू द्या, या सर्व समयामध्ये पवित्र आत्मा त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला चालवेल आणि बोध करेल. हे त्यांना अवगत होईल जे देवाचं भय धरतात, त्याची आज्ञा पाळतात. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहा, देवाचं वचन पाळणं किती महत्वाचं आहे. देवाची सख्य राखणं म्हणजे काय? जे देवाचं वचन पाळतात, त्याच्या प्रीती करतात, ज्यांना तो घडलेला आहे, अशा सर्वांना तो न्याय समय अवगत केला जाईल. त्याचा उलगडा, त्या न्याय समयाच्या गोष्टी, त्या काळाचा प्रसंग पवित्र आत्मा त्यांना बोध करेल, प्रभू येशूच्या वचनाविषयी आठवण करेल आणि तो ते वचन शिकवेल सुद्धा. लक्षात ठेवा, वचन ऐकणारे नाही तर ऐकून पाळणारे बना. तेच देवावर, प्रभू येशूवर प्रीती करणारे आहेत. तेच जे देवाचे वचन पाळतात, ऐकतात, ज्यांना तो घडलेला आहे, ज्यांनी पुत्र प्रभू येशू प्राप्त करून घेतलेला आहे, त्याची वाणी प्राप्त करून घेतलेली आहे, त्या सर्वांस पवित्र आत्मा त्या न्याय समय नेमलेला काळ त्यांना अवगत केला जाईल. पहा, नीतिसूत्र 24:16 वचन सांगतं, कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होता. लक्षात ठेवा, देवाचं वचन पाळा, त्याची वाणी प्राप्त करून घ्या, त्याच्या प्रीती करा. प्रभू येशू पित्याकडे विनंती करेल आणि पवित्र आत्मा सत्याचा कैवारी तुमच्या ठाई येईल. तो ते वचन शिकवेल, तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुम्हाला ख्रिस्तामध्ये, सत्यामध्ये पोहोचवेल. पहा, योहान 16:13 काय सांगतं, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विधित करेल. सत्याचा कैवारी, देवाचा आत्मा होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विधित करेल. तो सत्यात मार्ग दाखवून सत्यात घेऊन जाईल आणि होणारा सर्व काळ प्रसंग, देवाचं वचन, त्याची आठवण तुम्हाला करून देईल. प्रभू येशूच्या वचनाविषयी तुम्हाला शिकवेल. जेव्हा तुम्ही त्याचं वचन ऐकाल, पाळा, शोधा, तुम्हाला प्राप्त केलं जाईल. नेमलेला काळ व न्याय समय अवगत
होईल. या वचनाद्वारे प्रभू येशू तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात हे वचन आशीर्वादाचं करो. आमेन. इर्मयाचं 8वा अध्याय 7वा 8 वचन आपण या वचनानुसार शिकलो. आकाशातील कर्कची आपल्या नेमलेला समय जाणते, होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळेचे स्मरण ठेवतात, पण माझे लोक परमेश्वराचे निर्णय ओळखीत नाही. जे पवित्र शास्त्र आहे त्याचा बोध तुम्हाला होत नाही, परमेश्वराची ओळख होत नाही, परमेश्वराचा काळ प्रसंग समजत नाही, त्याचे निर्णय तुमच्या जीवनात कळत नाही. का कळत नाही? कारण तुम्ही वचन ऐकता, पाळत नाही, म्हणून तुमच्या ठाई देवाचा आत्मा सुद्धा कार्य करत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर वाचल्या वचनाद्वारे तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात वचन आशीर्वादाची करो, कार्याने करो. आमेन. हे आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता आपण संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता एक सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ प्रसंग सर्व काही तुझ्या हातात देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, सामर्थ्य दे, आणि तुझं भय परमेश्वरा त्याच्या प्रत्येका ठिकाणी तू भर. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला तू दे. जे वचन पाळतात, वाचतात त्या सर्वांना पवित्र आत्म्याद्वारे वचनाचा उलगडा दे, वाणी दे, आणि त्यांना तू स्थिर कर. आज रात्री येणं असेल तर जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन शक्ती, सामर्थ्य दे. सक्षमाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. पावसाच्या परिस्थितीत, पुराच्या परिस्थिती अडकलेत त्यांना देवदूताच्या द्वारे संभाळ कर. जिकडे अजून पाऊस पोहोचलेला नाही, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तिथं पोहोचला जावं प्रवेशामध्ये. जे भुकेले तहानकास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ राशील अनाथ मुलं यांना आरोग्य, शांती, प्रीती, अन्न त्यांच्या ठाई प्रवेशामध्ये तू दे. शिक्षकांना योग्य शिक्षण पद्धती त्यांच्या ठाई तू घाल. लहान लेकरांना सर्व अंधकाराच्या गोष्टी, मृगजळ यापासून दूर ठेव. सैतानी घाल्यापासून प्रवेशामध्ये दूर ठेव. तसेच प्रार्थना करतो, जे डॉक्टर नर्स त्यांच्या हाताला आरोग्य त्यांनी स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत प्रवेशामध्ये पोहोचव. जे बिछाणाला खेळले त्यांचा बिछाणा प्रवेशामध्ये मोकळा कर. ज्यांचे पैसे अडकलेले आहेत मोठ्या कंपन्यांकडे, मालकांकडे, ते प्रवेशामध्ये मोकळे कर. या सर्व अशांत परिस्थितीमध्ये, देशात, जगामध्ये जी अशांत परिस्थिती, त्या सर्व जे निराधार आहेत, भुकेले, तहानेले, त्यांना सर्वांना प्रवेशामध्ये तू संभाळ कर. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रवेश त्यांच्या ठाई दृढ कर. तसेच तू प्रार्थना करतो, ज्यांना नसांचे, त्वचांचे, हाडांचे विकार आहेत त्यांना प्रवेशामध्ये तो आरोग्य दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतायत, वाहनातून, सरकारी वाहनात असेल, विमानातून, रेल्वेत असून, स्वतःच्या वाहनातून असतील, त्या सर्वांना इच्छित स्थळी प्रवेशामध्ये तू पोहोचव. तसे प्रार्थना करतो, तुला त्यांचं कुटुंब, त्यांचे भाऊ, त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती, प्रभू येशूचा प्रकाश दृढ कर. सॅमसन अंकल, त्यांचे लेकर यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. मावशी, तिची सुनानात लेकर, या सर्वांच्या जीवनामध्ये आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. आई, शेजारचे सुनानात, शेजारचे ताई, दादा, सुनानात लेकर यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये राहू दे. ज्या घरातील सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशात काढ. ऑनलाईन जेवढे पाहताय, सदन अंकल यांना तुझं आरोग्य दे, शांती दे, सामर्थ्य प्रभू येशूमध्ये तू दे. हिवाळ्या कुटुंबामध्ये आई, पप्पा आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांची सुना आहेत, नातवंड आहेत, त्यांची मुलगी आहे, जावई, तिचं लेकरू आहे, या सर्वांच्या जीवनाचं आरोग्य, शांती, प्रीती, सामर्थ्य प्रभू येशूमध्ये कार्य करू दे.
जेवढे भाऊ बहीण आता पाहत आहेत, त्यांच्या जीवनात ज्या काही गोष्टींची गरज आहे प्रभू येशूमध्ये ती मोकळी कर. जगदाने आहेत, प्रकाश मोरे ब्रदर आहेत, त्यांच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूमध्ये तू पुरव. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तुला त्याचं कुटुंब, मावशीचं कुटुंब, सॅमसंगचं कुटुंब, आई शेजारची सुना, नातवंड, लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहतात ते सर्व प्रभू येशूच्या हात तुझकडे सुपूर्द करतो. प्रत्येकाला आरोग्य दिलं, शांती दिली, सामर्थ्य दिलं, त्याला धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या हात पूर्ण करतो म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. हे आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्य भर राखीता करावा प्रतिपाल. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची समयिता तुम्हा सर्वांबरोबर राहो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेमध्ये राहा, प्रीतीमध्ये राहा, प्रत्येक काम प्रीतीने करा, पौल म्हणतो. पुढच्या संदेशापर्यंत सलाम. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत आठवण ठेवा. प्रभू येशूची कृपा, शांती सर्वांबरोबर राहो, आमेन.